तर हॅलो भाऊ ना, असा विषय होता की जो आपला पहिला युट्यूबचा जो अकाउंट होता ना तो आता बॅन झालाय. बॅन म्हणजे हॅलो गाईज, कसे आहेत? तर तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा विषय असा आहे भावनो की आपले ब्लॉग खूप दिवस झाले येत नव्हते. तर कमेंट्स वगैरे पडत होते म्हणजे काय येत नाही काय नाही, पण एक मोठा प्रॉब्लेम झाला होता. तर ते तुम्हाला सांगतो या ब्लॉगच्या माध्यमातून, म्हणजे काय विषय नक्की झाला होता. तर ब्लॉग आपला कंटिन्यू बघा आणि सबस्क्राईब शेअर वगैरे सगळीकडे करा आणि फुल मचवून टाकायचे आहेत. चला राडा. तर हॅलो भाऊ ना, असा विषय होता की जो आपला पहिला युट्यूबचा जो अकाउंट होता ना तो आता बॅन झालाय. बॅन म्हणजे त्यावर स्ट्राईक पडले 2-3, त्यामुळे तो बंद झालाय. तर आपण आता नवीन अकाउंट ओपन करायचा आहे आणि त्यावर पूर्ण फुल राडा करून टाकायचा आहे, फुल मचवायची आहे. तर बघूया कसा काय विषय होतो. आणि जसा तुमचा पहिला प्रेम होता ना तसाच ह्या पण अकाउंटला आपला प्रेम पाहिजे, तुमची साथ पाहिजे. तुम्ही आहात तर आम्ही आहात आणि आम्ही तुमच्यासाठी आहोत हसवायला. आणि आपला भाव माहिती आहे, भाव म्हणजे इंडस्ट्री आता मी बाजूला केले. बांधिलकी फॅमिली. तर भावना आपला जो पहिला अकाउंट होता ना त्यासाठी आता बरोबर आम्ही प्रॉपर वर्षभर तरी मेहनत केलेली होती. आणि आता 1-2 महिने फक्त राहिलेत म्हणजे वर्ष व्हायला. तर म्हणजे एवढी वर्षाची मेहनत आमची वाया गेली पूर्ण. वाया म्हणजे आता काय बोलायचा, अनुभव तरी आला, म्हणजे समजलं तरी नक्की काय विषय होता. म्हणजे आता त्या चुका होणार नाहीत काय, बरोबर ना? तर आपला नवीन अकाउंट आता खोललेला आहे, त्यातून जाऊन सबस्क्राईब वगैरे करा, आपली लिंक वगैरे सगळी शेअर वगैरे करा. आणि भावनो, तुम्हाला आमच्या ब्लॉग म्हणजे कोणते आवडतात ना ते पण तुम्ही आम्हाला कमेंट्स करून सांगा, म्हणजे तसे आम्हाला करायला पण मजा येईल. आणि तुम्ही कमेंट्स केलात ना तर आम्हाला पण मजा येते, म्हणजे वाटते भाई, तर फिलिंग येते. वाई बाय भाई, फिलिंग म्हणजे अशी म्हणजे फिलिंग म्हणतो ढगात डायरेक्ट ढगात म्हणजे काय, तुम्ही कमेंट्स केलात ना तर आम्हाला पण रिप्लाय, आणि जेव्हा तुम्ही कमेंट्स कराल ना तेव्हा आमची रिप्लाय असणार प्रत्येकाला. तर चला बघूया कसा काय विषय होतोय आणि ब्लॉगिंगला आपण चालू करूया. आणि जेव्हा मी पहिला ब्लॉगिंग चालू केली तेव्हा पण आपल्यासोबत हाच होता, आणि आता पण नवीन अकाउंट आहे त्यावेळी पण भावच आहे. आणि भाव तुम्हाला माहिती आहे, कॉमेडी त्याची फुल असते, फुल मचवतो राडा. फुल म्हणजे असं तुम्हाला सांगू म्हणताय, बांधिलकी फॅमिली तुम्हाला माहिती असेल की आपली बांधिलकी फॅमिली पूर्ण माणसानं जी अकाउंट मध्ये आहेत ना त्यांना सगळ्यांना हसवणार, भाव हसवणार, सर्वांना हसवणार. आणि कमेंट्स वगैरे करा भावाला, कचकचवून कमेंट्स करा, भावाला मोठी करा, लाईक शेअर सगळीकडे करा आणि भावाला मोठी करा. चला आम्हाला पण मोठी करा, चला लेट्स गो. तर आपण आता माघार तर घ्यायचीच नाही, आता आपण परत अकाउंट नवीन ओपन केला आहे आणि त्याला पण तुम्ही जा सबस्क्राईब वगैरे करा, सगळी शेअर वगैरे करा. ह्या पण अकाउंटला आपण फुल मचवून टाकायचे राडा. आणि पहिला असा राडा म्हणजे माहितीये काय तुम्हाला सांगतो मी, एवढा म्हणजे लय मेहनत केलेली आम्ही, लय म्हणजे लयच. फर्स्टपासून नाईट असो सेकंड सगळी ब्लॉग करायचा म्हणजे ब्लॉग करायचाच म्हणजे करायचाच. आणि जेव्हा आम्ही जेव्हा ब्लॉगिंग चालू केलं तेव्हा म्हणजे असं काय आम्हाला कळत पण नव्हतं काय विषय होता काय नाही. आम्ही असं का माहितीये का, आम्ही ब्लॉग बघितलेले, ब्लॉग करूया आपण. मी कल्प्याला सांगितलं आपण करूया, व्हिडिओ करूया. कल्प्या बोला आपण करू, व्हिडिओ करू. आणि म्हणजे कसं आपण जे काय करतो ना ते आठवणी पण आपल्या राहतात, असा विषय आहे. तर आम्ही यासाठी ब्लॉग वगैरे करतोय. चला भाऊंना, आता आम्ही चालू फिरायला, जरा मूड जरा फ्रेश करायला. अकाउंट तर आपला गेलाय, बघूया नवीन ओपन करू, ब्लॉग वगैरे कंटिन्यू करू, राडा करूया सर्व. चला लेट्स गो. म्हटलं तुम्ही बघू शकता इकडं आपली मित्रमंडळी सर्व पेरू वगैरे काढतायत. बघूया काय विषय. तेजस्वीने काय पडतोय, काय नेम लागत नाही वाटतं तुमचा. आत गेला तेवढी जास्तही करू नको, ही वाट लावणार, ही कच्ची पाडू नको. चल बस झाली, चल. बघा शकता किती भेटले, दाखव इथे, इकडे दाखव. क्वांटिटी बघा आणि क्वालिटी बघा. हा नाद नाही भाई, हे बघा. चला सर्वांची सोय झाली आता. गोटे तुला एकच, चला पेरू भेटले. चला आता दाव्या खायला मस्त की. आपली सर्व मित्रमंडळी पेरू वगैरे खात आहेत. झाड कोणाच होता काय माहिती नाही, पण पेरू तर घेऊन आलेच. हे मला पण दे एक. लय चोरलेलं रे, पेरू पाणी ठेवलेली. पसतील काय, स्ट्रॉंग आहे, पचन संस्था चांगली आहे. ते ऋतिक काय म्हणतो, आगून लागेल. मला जो संडासचा दरवाजा पूर्ण अर्धा फाटला आहे. जाऊन आपला ऋतिक भाऊ एक रील शूट करतोय, तर बघूया कसा काय विषय होतोय. चला हे चल, तुला काय कंटेंट तो काढ, चल बाहेर. तेजस्वीने इथं आपल्याला भेटलेत कॅमेरामॅन, तर बघूया काय विषय होतोय. चला चल. हे ऋतिक कोणता, हा कोणता, हार्दिक सिंग. जिरली भावाची जिरली. चल घे, चल ब्लॉग मोठा होईल. काय हार्दिक सिंग चला अजून काय, चल झाली सांगून नाव. तू नाव काय सांगशील?
मी सांगू तुम्हाला आता. हार्दिक शर्मा. चल 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 घे चल हे काहीतरी. भावना तुमचा आवडता सिंगर कोण? मेरे पण चिडले किती टेक घेत आहेत. यावेळेला मी एक पिक्चर तयार केला. मी पण स्वतः कॅमेरामॅन काय करताय. चल चल घे चल ते जा चल लवकर ये गोट्या गप चल जा. भावना तुमचा आवडता सिंगर कोण? नेहा कक्कड. अर्जुन काय तो? आणि रोहन जरा अर्जित सिंग. आजा तर बोल ना. कसे भावना तुमचा आवडता सिंगर कोण? नेहा कक्कड. याडाय रे. अरे असू दे ना, काय पण असू दे ना. आवी ना खरं कर तुला. नेहा कक्कड बोलतोय. त्याला विचारलंच ना. ऍज अ रील स्टार चिडला. परत ह्याला विचारायचं आहे. रील स्टार चिडला. परत ह्याला विचारायचं आहे तुमचा आवडता सिंगर कोण. परत मला विचारायचं आहे. आता ना वाजून तुला माहित नाही. भावना तुमचा आवडता सिंगर कोण? नेहा कक्कड. तुझा आवडता सिंगर? आजा अतुल. तुझा? श्रीमान लेजेंड. झाली एवढाच होता काय. बाकीचं हॅलो भावनो, तर आमचा आजचा ब्लॉग कसा काय झाला तर कमेंट्स वगैरे करा. आणि आपली नवीन सुरुवात आहे त्याला सपोर्ट वगैरे तुमचा असू दे. पहिला जसा सपोर्ट होता ना तसाच ह्या पण अकाउंटला सपोर्ट असू दे. आणि तुमचं प्रेम असू दे भावनो जरा. चला आतासाठी बाय बाय. भेटू डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चुम्मा शॉट.